मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात शिवतीर्थ या ठिकाणी या बैठकीला सुरुवात होईल। नेत्यांना प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश येण्याची शक्यता आहे। कालच्या ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आजच्या बैठकीला महत्त्व आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थावर या बैठकीला सुरुवात होईल। दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर काल अनौपचारिक ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या गप्पा, झालेली भेट, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आज ठाण्यात घडताना दिसेल। मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते प्रश्नावर, महत्त्वाच्या प्रश्नांवर एकत्रित रस्त्यावर येताना दिसतात। तिथं संजय राऊत सुद्धा म्हणतात की काँग्रेस सोबत असताना या ठिकाणी राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये येण्यास अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे। नेमकं राज ठाकरेंच्या मनात काय चाललंय याचा उहापोह आजच्या बैठकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्वप्नील, लागवी निश्चितच ही बैठक जी आहे सर्वार्थाने महत्त्वाची आहे, कारण या बैठकीचे पार्श्वभूमी जर पाहिली तर यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची काल भेट झालेली आहे। गेल्या सोमवारी एक बैठक झाली होती मनसे नेत्यांची। त्यापूर्वी सुद्धा रविवारी जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती 20 ते 25 मिनिटांची भेट झाली होती। मात्र आज एक भेट आहे आणि आपण बघतो या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते नेते हे शिवतीर्थ निवासस्थानात जात आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आज राज्यामध्ये अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत। मात्र एकीकडे शिवसेना ठाकरे बंधू आणि मनसे यांची युती होणार का हा प्रश्न मोठा आणि चर्चेला जातोय। एकीकडे ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरेचं एक आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये मनसेचे नेते असणार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते असणार आहेत, पदाधिकारी असणार आहेत, प्रवक्ते असणार आहेत, सोबत महाविकास आघाडी सुद्धा असणार आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे या आंदोलनात असणार आहेत। मात्र काँग्रेसचा नक्की नेता या आंदोलनात असणार का असा एक प्रश्न पडतोय। मात्र सकाळीच एक संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानुसार की राज ठाकरे हे काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सोबत जाण्यासाठी कुठेतरी अनुकूल आहेत। त्यांची ही भूमिका अशीच आहे की काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये राहिलं पाहिजे आणि सोबत गेलं पाहिजे। यामुळे महायुती विरोधात लढण्याची ताकद जी आहे ती वाढू शकते। मात्र काँग्रेसची यावरती काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीवरती आज चर्चा होणार का हे महत्त्वाचं आहे। काल जी बैठक झाली यानंतरची ही बैठक आहे। गेल्या सोमवारी शिवसेना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली होती, म्हणजे ठाकरे बंधूंची भेट झाली होती। यानंतर मनसेच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मतदार याद्यांनुसार पुढे जाण्याची घोषणा होती। मतदार याद्यांनुसार पुढे जाण्याचे निर्देश जे होते राज ठाकरे यांनी दिले होते, त्यानुसार पुढे सर्व जे कार्य आहे ते चालू। आज प्रवक्त्यांची बैठक आहे, त्यामुळे पक्षाची भूमिका ही कशाप्रमाणे मांडण्यात यावी, कशा प्रकारे मांडली जावी, खरं तर महायुतीमध्ये याप्रमाणे महायुतीला टॅकल करायचं आहे, महाविकास आघाडी सोबत जायचं आहे। त्यामुळे अनेक प्रश्न हे खरं तर मनसेवरती तयार होतील। यापूर्वीच आपण जर बघितलं तर उदय सामंत यांनी सुद्धा काही प्रश्न राज ठाकरे आणि मनसेला विचारलेले आहेत। त्यामध्ये सावरकरांची भूमिका असेल, काँग्रेसची भूमिका असेल। त्यामुळे या सर्व जे प्रश्न जे महायुतीकडून मनसेला येतील, या प्रश्नांना कसं सामोरं जायचं, पक्षाची भूमिका कशी मांडायची, याचा कुठेतरी आज उल्लेख या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। कारण आगामी 2 महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्या दृष्टीने कशाप्रमाणे तयारीला लागलेल्या आहेत याची माहिती राज ठाकरे जाणून घेतील। त्याचप्रमाणे प्रवक्त्यांना काही आदेश देऊ शकतात, कोणत्या विषयांवरती बोलायला हवं, कोणत्या विषयांवरती बोलणं टाळायला हवं, हे राज ठाकरे कटाक्षाने आपल्या प्रवक्त्यांना नेत्यांना सांगत असतात। मात्र आज या बैठकीमध्ये नक्की प्रवक्त्यांची सुद्धा उजळणी होणार आहे आणि राज ठाकरे यांना प्रवक्त्यांकडून काही गोष्टी सांगण्यात येणार आहेत। मात्र यावरती मनसे युतीवरती, म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीवरती याचा किती फरक पडतो आणि कशाप्रमाणे ही बाजू मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीचं चित्र हे काही दिवसांमध्ये आता स्पष्ट होत चाललेलं आहे। ज्याप्रमाणे ठाकरे बंधूंची भेट असेल, ठाण्यामधील मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा असेल, एकीकडे संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य असेल आणि यानंतर काँग्रेसची भूमिका, त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंची युती आता होत चालली आहे असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। या ठिकाणी काही पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात, गजानन काळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे लवकरच ही आता बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू होईल आणि यातून खरी माहिती काय आहे तुम्हाला शक्य आहे का गजानन काळे यांच्याशी संवाद साधणं?
नक्कीच मगाशी खरं तर प्रयत्न केला होता, मात्र बैठक झाल्यानंतर अधिकृत प्रतिक्रिया देतो असं गजानन काळे आणि बाकीचे इतर प्रवक्ते आहेत हेमंत कांबळी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे या बैठकीनंतरची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे यानंतरच ते संवाद साधतील असं सांगण्यात आलं. अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.